नमस्कार. बाजार गप्पांचा आपला आजचा विषय आयकर किंवा इन्कम टॅक्स. 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरती वैयक्तिक आयकर बसणार नाही अशा पद्धतीचा जो काही षटकार अर्थसंकल्पीय भाषणाच्या शेवटच्या बॉलवरती अर्थमंत्र्यांनी मारला तेव्हापासून आपल्या देशामध्ये एका वेगळ्या अर्थाने वेगळ्या संदर्भामध्ये पर्सनल इन्कम टॅक्स हा विषय चर्चेमध्ये आला. खरं सांगायचं म्हणजे अर्थसंकल्प सादर करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये भाषणाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्या वेळेला अर्थमंत्री असं म्हणल्या की नवीन सुधारित आयकर विधेयक हे लवकरच संसदेमध्ये सादर केलं जाईल, कदाचित तुम्ही हा व्हिडिओ ऐकस्तोवर तो विधेयक सादरही झालं असेल, ही जेव्हा घोषणा त्यांनी केली त्यावेळेला जे भाषण ऐकणाऱ्या मंडळींच्या मनामध्ये असं आलं की या अर्थसंकल्पामध्ये किंवा अर्थसंकल्पीय भाषणामध्ये वैयक्तिक आयकरामध्ये कोणताही बदल होणार नाही. आणि साधारणपणे सुरुवातीचा 90-92% भाग, त्यामुळे सुरुवातीचा म्हणणं येणार नाही, हा अशाच पद्धतीनं चालला होता. आणि अचानक एखादा विंडफॉल गेन व्हावा, लॉटरीचं तिकीट लागावं असं शेवटच्या टप्प्यावरती या आयकराची घोषणा झाली. आणि त्यामुळे दोन वेगळ्या पद्धतीच्या मुद्द्यांना आपल्या देशामध्ये चर्चेला सुरुवात झाली. पहिली गोष्ट, यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आयकराबद्दल काही घोषणा झालीच, तर ती जुन्या पद्धतीची जी आयकर प्रणाली होती, ज्याला आपण ओल्ड इन्कम टॅक्स सिस्टम असं म्हणतो, ज्याच्यामध्ये करामधनं वजावटी देणाऱ्या, सवलत देणाऱ्या अशा अनेक सवलतींचा किंवा तरतुदींचा समावेश होता, ती पूर्णपणाने बंद होईल अशा पद्धतीची एक अपेक्षा होती. याच्या पलीकडे अगदीच आयकरात सवलत दिली तर ती जास्तीत जास्त 7 लाख 8 लाखापर्यंत पोहोचेल, डोक्यावरनं पाणी 9-9.5 लाखापर्यंत जाईल अशी अपेक्षा होती. पण अर्थमंत्र्यांनी ज्या वेळेला त्याचा 12 लाखाचा उल्लेख केला त्यावेळेला ओल्ड इन्कम टॅक्स सिस्टमची घोषणा झाली नाही, याकडे आपण सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं. याचा अर्थ असा की सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये म्हणजेच 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या वर्षासाठीचं जे काही आपण आयकर विवरण पत्रक, ज्याला आपण इन्कम टॅक्स रिटर्न असं म्हणतो, ते इन्कम टॅक्स रिटर्न आपण जे 31 जुलै 2025 पर्यंत भरणं अपेक्षित आहे त्यावेळेला आपल्याला आजही ओल्ड टॅक्स सिस्टमचा उपयोग करून घेता येईल, हे त्याचा अर्थ आहे. मग अशा परिस्थितीमध्ये साधारणपणे जे 45-50 वर्षापेक्षा जास्त आहेत, जे पेशानं नोकरदार आहेत, त्यांनी गेली कित्येक वर्ष सवयीनी, सक्तीनी, आवडीनी, इच्छेनं किंवा एक आपल्याला वर्षानुवर्ष चालत आलेल्या पद्धतीनुसार इन्शुरन्स प्रीमियमचा प्रकार असेल, प्रॉव्हिडंट फंड पगारातनच कापला गेला असेल, त्याला एवढ्या लवकर हात लावण्याची आवश्यकता नाही, त्याच्या पलीकडे जाऊन काहींनी NPS केलं असेल, एज्युकेशन लोनच्या इंटरेस्टचा प्रकार असेल, हाऊसिंग लोनच्या इंटरेस्टचा प्रकार असेल, याच्या बरोबरीनं म्युच्युअल फंडच्या टॅक्स सेव्हिंग स्कीम आणि बँकांच्याही टॅक्स सेव्हिंग स्कीमचा विचार केला असेल, ज्या वेळेला येणाऱ्या काळामध्ये विली-निली या ना त्या स्वरूपामध्ये न्यू टॅक्स सिस्टमकडे आपल्याला सक्तीनं वळावं लागेल. खरं सांगायचं म्हणजे अशी पार्श्वभूमी यंदाच्याही अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये आहे. जुनी करप्रणाली किंवा करपद्धत रद्द झाली असा जरी उल्लेख नसला तरी त्या संपूर्णपणाने 12 लाखापर्यंतची सवलत असेल किंवा त्याच्या आधीच्या उत्पन्नाच्या पातळ्या आणि त्याला लागू पडणारे कराचे दर याच्यामध्ये झालेले जे बदल असतील, हे सर्व बदल नवीन करप्रणालीमध्ये आहेत. अंडर न्यू टॅक्स सिस्टम असा शब्द प्रयोग अर्थमंत्र्यांनी 70 मिनिटाच्या अर्थसंकल्पीय भाषणात एकापेक्षा जास्त वेळा केलंय, हे लक्षात घ्या. याचा अर्थ या सर्व जर फायदे मला उठवायचे असतील तर अगदी सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षामध्ये सुद्धा मला न्यू टॅक्स सिस्टमचा पर्याय निवडावा लागेल असं गणित दिसतं. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता अशा जर जुनी म्हण वापरायचीच झाली तर पोपट मेला हे नक्की आहे. पोपट मेला हे बादशाला कुणी सांगायचं, असा जसा तो अकबर बिरबलाच्या गोष्टीमध्ये येणारा प्रश्न असतो तसं ओल्ड टॅक्स सिस्टम बद्दल झालंय का याचा विचार करावा लागेल. तसाही जर विचार करायचा झाला तर या आधी संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये किंवा त्या वर्षासाठी ज्यांनी आयकर प्रणालीमध्ये इन्कम टॅक्स रिटर्न्स भरले आहेत त्या इन्कम टॅक्स रिटर्न पैकी 50% म्हणजे निम्म्याहून जास्त भाग हा न्यू टॅक्स सिस्टम मध्ये आलाय.
या घोषणांनंतर सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षाच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे कागदोपत्री तर ती पद्धत राहते, पण प्रत्यक्षात त्याचा उपयोग करणारे कोणी नाहीत किंवा वापर करणारे कोणी नाहीत. उपयोगी आहे की नाही हा एक वेगळाच विषय आहे. अशा पद्धतीनं ज्या वेळेला आपण विचार करतो याचा फार मोठा परिणाम गुंतवणूक क्षेत्रावरतीही होईल हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तो व्हावा आणि तो एका विशिष्ट वेळेवर एक रकमी होऊ नये म्हणून सरकार आत्ता जुनी कर पद्धत बंद करत नाही का हा विचार करण्याची आवश्यकता आहे. साहजिक असं बघा, मी मगाशी म्हटलं तसं जे 40-45च्या पुढचे पगारदार आहेत त्यांनी गेली कित्येक वर्ष नियमितपणानं अशा पद्धतीच्या करामध्ये सवलत मिळेल अशा पद्धतीच्या गुंतवणूक योजना केली आहेत. मी नवीन कर प्रणालीत गेल्यानंतर मला या योजनांचा काहीही भाग नाही. त्यामुळे आत्ताच्या अर्थसंकल्पात जसं लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्ये काही फरक नाही, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्ये काही फरक नाही, सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये काही फरक नाही. मग अशा वेळेला जुन्या कर प्रणाली चालू असताना नवीन कर प्रणाली सुरू व्हायच्या आधी किंवा नंतर मी करात सवलत मिळवणाऱ्या ज्या योजनांमध्ये पैसे गुंतवले आहेत आणि ज्याचा लॉक इन पिरियड संपलाय, आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, मी जेव्हा म्युच्युअल फंडच्या टॅक्स सेव्हिंग स्कीम मध्ये जातो तेव्हा 3 वर्षाचा लॉक इन पिरियड असतो. बँकांच्या जेव्हा मी टॅक्स सेव्हिंग स्कीम मध्ये जातो तेव्हा मला 5 वर्षाचा लॉक इन पिरियड असतो. मग असा ज्याचा लॉक इन पिरियड संपलाय पण तो ज्या काळामध्ये मी पैसे भरले त्या वर्षात मी त्याचा इन्कम टॅक्स बेनिफिट घेतलाय, अशा गुंतवणुकीतनं या वर्षी किंवा पुढच्या वर्षी आपण बाहेर येऊ शकतो का याचा विचार करा. यातनं आज काढले तरीही मला कॅपिटल गेन टॅक्स द्यायचा आहे, नंतर काढले तरीही कॅपिटल गेन टॅक्स द्यायचा आहे. मग ज्याचा लॉक इन पिरियड संपलाय अशी रक्कम मी आत्ताच काढून घेतली तर सध्याच्या शेअर बाजाराच्या निर्देशांकाच्या पातळीवरती वेगवेगळ्या संधी मला उपलब्ध असताना जास्त उपयुक्तपणाने मी त्या पैशाची गुंतवणूक करू शकतो का याचा विचार केला पाहिजे. आज मितीला तरी दिसणारं चित्र आपण अशा पद्धतीची गुंतवणूक करू शकतो. हाय, ती कशी करावी, कधी करावी, कुठे करावी, कोणत्या साधनात करावी, किती प्रमाणात करावी, किती काळासाठी करावी, असा जर मुद्द्यांचा विचार करायचा झाला तर हा व्हिडिओ कदाचित 3-4 तासांचा करावा लागेल. त्यापेक्षा अशा पद्धतीची चर्चा करणारे जे माझे विविध पेड ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन्स असतात त्याचा तुम्ही जरूर फायदा घेऊ शकता. ही जाहिरात करण्यासाठी हा मुद्दा मांडला नाही, पण ही गुंतवणुकीची संधी जरूर आहे. त्याबद्दल यथायोग्य मार्गदर्शन तुमची इच्छा असेल तर माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट सेशन मध्ये येऊन जरूर घ्या, पण या संधीकडे दुर्लक्ष करू नका. हे सांगण्यासाठी बाजार गप्पांचा आजचा विषय आयकर किंवा आयकर प्रणाली. मनपूर्वक धन्यवाद.